नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे अघटित. लेखकाच्या म्हणण्यानुसार ही एक सत्य कथा आहे. ह्यातील पात्रे खरी आहेत, फक्त नावे काल्पनिक आहेत. सुशांत शिंदे ह्यांना आलेल्या अनुभवाचे कुमार ह्यांनी कथेत रूपांतर केले आहे. कथेला आता सुरुवात करू. नमस्कार, माझं नाव सुशांत शिंदे. मी पेशाने अकाउंटंट आहे. कामासाठी मला अनेक गावे, खेडे, शहरं ह्यांना भेटी द्याव्या लागतात. आता जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती घटना आजपासून साधारण 8 वर्षांपूर्वी माझ्यासोबत घडली होती. कामाच्या निमित्ताने मी महाराष्ट्रामधील एका खेडेगावात गेलो होतो. ते गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलं आहे. तिथल्या एका साखर कारखान्याची खाती सांभाळण्याचं आणि ऑडिटचं काम आमच्या फर्मकडे होते. ती कंपनी नवी होती, त्यामुळे त्यांना अनुभवी अकाउंटंट हवा होता, म्हणून माझं नाव सुचवलं गेलं होतं. तसंही मला बाहेर काम करण्याचा अनुभव होताच, म्हणून मी सुद्धा कोणतेही आडेवेढे न घेता तयार झालो. माझ्या घरच्यांना असं मी बाहेर कामासाठी जात असतो हे माहीतच असल्यानं माझी कपड्यांची एक बॅग नेहमी भरलेलीच असायची. तिकडे मला कोणाला भेटायचं आहे आणि कुठं राहायचं आहे ह्याची सर्व माहिती माझ्या कंपनीने मला आधीच दिली होती. 4 दिवसात माझं काम संपण्यासारखं होतं. तसे रात्रीच्या ट्रेनने माझा प्रवास सुरू झाला. पहाटे साधारण 5च्या सुमारास मी एका रेल्वे स्थानकावर उतरलो. रेल्वे स्थानक फार मोठं नव्हतं. पूर्ण स्टेशनवर फक्त 3 दिवे जळत होते. त्यातील 2 दिवे जिकडे स्टेशनचं नाव होतं त्या पाटीवर आणि तिसरा दिवा स्टेशन मास्टरच्या केबिनच्या वर लागला होता. त्या केबिनच्या आत एक मनुष्य काहीतरी खरडत बसला होता. गाडी सुटण्याचा इशारा माझ्या कानावर पडला तसे मी पटकन खाली उतरलो आणि हॉर्न देऊन गाडी पुढे निघून गेली. बाहेर तशी चांगलीच थंडी होती. अंगाला गार बोचरा वारा टोचत होता. मी आजूबाजूला नजर टाकली, पण त्या प्लॅटफॉर्मवर कुठेच बसायला जागा नव्हती. 4 पत्र्यांची एक शेड स्टेशन मास्टरच्या केबिन समोर होती. तेवढाच काय तो आसरा होता. इथे कुठे थांबण्यापेक्षा सरळ बाहेरच निघून जावं असा विचार करून मी बाहेर पडलो. तसे माझ्या नावाचा बोर्ड घेऊन एक इसम आपले संपूर्ण शरीर झाकून उभा होता. मी त्याच्या जवळ गेलो आणि सवयीप्रमाणे मी त्याच्या पुढे हात करून त्याला माझं नाव सांगितलं. नमस्कार, मी सुशांत शिंदे. तुम्ही माझ्यासाठी थांबला आहात, मी म्हणालो. त्यावर त्याचं काहीच उत्तर आलं नाही, ना त्याने हस्तांदोलन केलं. तो त्याच्या गंभीर आणि भारदस्त आवाजात एवढेच म्हणाला, साहेब, ते सामान द्या इकडं आणि तुम्ही जाऊन बसा आत. म्या सामान ठेवून येतो. त्याचं बोलणं ऐकून मी शरमेने हात मागे घेतला आणि जीपच्या मागच्या सीटवर जाऊन बसलो. तसे तो माणूस सामान ठेवून आला. त्याने जीप सुरू केली आणि आमचा प्रवास सुरू झाला. बाहेर अजून बराच काळोख होता, त्यामुळे आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. गार हवेने अंग शहारून जात होतं. अजून किती वेळ लागेल पोचायला, मी हलकेच त्या माणसाला विचारलं. अजून पाऊण तास आहे पोचायला, त्यानं गिअर बदलत उत्तर दिलं. तुमच्या ड्रायव्हिंगवरून तुम्ही खूप वर्ष गाडी चालवताय असं दिसतंय, मी हलकेच हसून म्हणालो. त्यावर त्याचे नुसते एवढेच उत्तर आले. मी समजून गेलो, हा इसम काही माझ्या सोबत गप्पा मारणार नाही. मला बोलायला खूप आवडतं, पण समोरचा फक्त ऐकून घेणारा असेल तर बोलून काय उपयोग, म्हणून मी सुद्धा शांत बसलो आणि बाहेर अंधारात काही दिसतं का ते पाहू लागलो. माणसाला प्रवासात नुसतंच रिकामं बसलं की झोप येतेच, आणि माझं सुद्धा तेच झालं.
माझे डोळे जड झाले आणि निद्रादेवीने माझ्यावर कृपा केली आणि मी झोपून गेलो. साहेब उठा, पोचलो आपण. त्या ड्रायव्हरचा भारदस्त आवाज कानावर पडला तसे मी जागा झालो. हा, पोचलो? किती वाजले? मी घड्याळ पाहिलं तर 6 वाजून गेले होते. मी बाहेर पाऊल ठेवलं तसं थंड वाऱ्याच्या झुळकेने माझं स्वागत केलं. समोर दाट धुकं पसरलं होतं. समोरचं अगदी जेमतेम दिसत होतं. तुम्ही थांबा इकडे, मी कोणाला तरी घेऊन येतो, म्हणजे तो तुमचे सामान आत नेईल, तो गाडीवाला म्हणाला. आणि मी पुढे काही बोलण्याच्या आतच तो समोरील धोक्यात दिसेनासा झाला. मी गाडीजवळच थांबून हातावर हात चोळत त्याच्या येण्याची वाट पाहत इकडे तिकडे पाहत होतो. तसे त्या धुक्यातून 2 सावल्या माझ्या दिशेनं येताना दिसल्या. त्यातील एक त्या गाडीवाल्याचीच होती आणि दुसरा जो त्याच्या सोबत होता त्याने कानटोपी घातली होती. तो अंगाने जरा बारीक होता. त्याने सदरा आणि गुडघ्यापर्यंत धोतर घातलं होतं. रामराम साहेब, म्या शिरपा हायजी, हिकडची देखभाल करतो. तुमचं सामान द्या आणि या माझ्या मागून, शिरपा म्हणाला. तसे मी त्याच्या मागे निघालो. माझ्या मागून जीप सुरू झाल्याचा आवाज आला. मी मागे पाहिलं तर जीपवाला जीप घेऊन निघून गेला. मी पुन्हा शिरपाच्या मागे चालू लागलो. खरं तर मी जर बूट घातले नसते तर माझे पाय गोठून मला निमोनिया नक्की झाला असता. आम्ही एका कॉटेजजवळ आलो. शिरपाने दरवाजा उघडला आणि मी आत प्रवेश केला. कॉटेजचं बांधकाम खूप जुनं असं वाटत होतं. खिडक्यांना लाकडी तावदाने आणि काचा होत्या. आतमध्ये सोफा, खुर्च्या अगदी नीट मांडून ठेवल्या होत्या. जमिनीवर गालिचा अंथरला होता. खूप सुंदर सजावट केली होती. खोलीमध्ये प्रकाशाची चांगली सोय होती. सफेद भिंतींवर विविध तैलचित्र लावली होती. मी सर्वांचे निरीक्षण करत असताना अचानक शिरपाने आवाज दिला. मालक, तुमचं सामान खोलीमध्ये ठेवलं आहे. तुम्ही आराम करा, मी 8 वाजता तुम्हाला चहा आणि नाश्ता द्यायला येतो, शिरपा म्हणाला आणि तो घराच्या डाव्या बाजूला गेला. त्या कॉटेजमध्ये समोरासमोर अशा एकूण 2 खोल्या होत्या. त्यातील एका खोलीमध्ये माझं सामान ठेवलं होतं. दरवाजासमोर बेड होता. उजवीकडे लाकडी कपाट आणि डाव्या भिंतीवर एक आरसा. तिथेच ड्रेसिंग टेबल आणि बाथरूम होतं. बेडच्या शेजारी लॅम्प आणि फॅनचे बटन होते. माझी झोप बऱ्यापैकी झाली होती म्हणून मी फ्रेश झालो आणि ज्या कंपनीचं ऑडिट मला करायचं होतं त्या कंपनीची माहिती वाचत मी बेडवर पडलो. पण वाचत असताना मला पुन्हा झोप लागली. काही वेळ गेला तसे शिरपाचा आवाज माझ्या कानावर पडला. तसे मी जागा झालो. साहेब, चहा आणि नाश्ता तयार आहे, तुम्ही आवरून घ्या. 9 वाजता जीप तुम्हाला घेण्यासाठी येणार आहे. इतके बोलून तो निघून गेला. त्याचे बोलणे ऐकून मी बाथरूमच्या दिशेनं निघालो आणि अंघोळ उरकली. बाहेर येऊन तयारी करत असतानाच माझ्या बेडच्या वरती जी खिडकी होती तिच्याकडे माझे लक्ष गेले. आता बाहेर चांगले ऊन पडले होते. आजूबाजूची हिरवळ मन मोहून टाकत होती. पानावर पडलेले दव बिंदू मोत्यासारखे चमकत होते. काही अंतरावर एक मोठं वडाचं झाड दिसत होतं. त्याच्याकडे पाहून ते खूप जुनं असेल असं जाणवत होतं. त्याच्या पारंब्या जमिनीकडे झेपावल्या होत्या तर काही पुन्हा रुजून त्यातून वृक्ष फुलू लागले होते. इतकं सुंदर दृश्य शहरात कुठे पाहायला मिळतं म्हणून मी ते दृश्य डोळे भरून पाहून घेतलं. काहीच वेळात मी किचनमध्ये आलो. किचन सुद्धा आधुनिक गोष्टींनी सजवलं होतं. फ्रीज, गॅस, भांडी ठेवायला स्टीलची मांडणी सर्व काही होतं. इतक्यात शिरपा पुन्हा आला आणि त्याने चहाचा कप माझ्या समोर धरला. शिरपा, हे कॉटेज तसं बरंच जुनं दिसतंय रे. मी चहाचा कप घेत म्हणालो. होय साहेब, म्हणजे इंग्रजांच्या काळातील आहेत. अजून काही कॉटेजेस कंपनीने सरकारकडून भाड्यानं घेतली आहेत.
इकडे ज्यांचा साखर कारखाना हाय ना, त्यांचे कोणीतरी सरकारमध्ये हाय, म्हणून त्यांना दिला हाय, शिरपा म्हणाला. मी माझा नाश्ता उरकला आणि बाहेर पडणार तेवढ्यात शिरपाने मला थांबवलं. साहेब, हा तुमच्या जेवणाचा डब्बा. शिरपानं एक स्टीलचा 4 कप्प्यांचा टिफिन माझ्या हवाली केला. अरे हे कशाला, मी बाहेर खाल्लं असतं, तिकडे कॅन्टीन असेल ना, मी शिरपाला म्हणालो. त्यावर तो हसला आणि म्हणाला, साहेब, तिकडं फक्त चहाच मिळतो, हे खेडं हाय, शहर नाही. आणि मी संध्याकाळी 7ला माझ्या घरी परत जातो. तुमचं जेवण करून जाईन, पण जर तुम्हासनी परत यायला उशीर झाला तर थांबीन मी, शिरपा म्हणाला. आणि मी त्यावर मान डोलावली. इतक्यात बाहेरून गाडीचा हॉर्न ऐकू आला. मी बाहेर आलो तर सकाळची जीप समोर उभी होती, पण समोरचा माणूस वेगळाच कोणीतरी होता. मी घाईने माझी बॅग आणि जेवणाचा डबा घेऊन बाहेर पडलो. जीपच्या बाहेर एक मध्यम शरीरयष्टीचा जरासा काळा असा मनुष्य उभा होता. त्याचा चेहरा एकदम निर्विकार होता. केस आणि वाढलेली दाढी मिशी पाहून मला तरी तो जुन्या सिनेमामधील कोणीतरी डाकूच वाटत होता. काय रे, सकाळी जो आला होता तो नाही आला का, मी गाडीमध्ये बसत विचारलं. साहेब, तो मीच होतो, मीच तुम्हासनी इकडं आणून सोडलं होतं, तो गाडी सुरू करत म्हणाला. म्हणजे हा आत्ता सुद्धा बोलणार नाही तर जाऊ दे, तसं पण जास्त लांब नसेल कारखाना, जास्तीत जास्त अर्धा तास, तेवढ्या वेळ गप्प राहू, मी मनाला समजवलं आणि बाहेर पाहू लागलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती आणि त्या शेतात ऊसाचं पीक उभं दिसत होतं. काही वेळ गेला तसे दुरूनच मला ऊसाच्या मळीचा उग्र वास जाणवू लागला. म्हणजे आम्ही कारखान्याजवळ पोचतच होतो असं मला वाटलं. लांबून चिमणी दिसून येत होती, जिच्यामधून काळा धूर बाहेर निघत होता. कारखान्याच्या गेटजवळ जीप थांबली आणि जीपमधून मी बाहेर पडलो. कारखान्याने कमीत कमी 100 एकरापेक्षा जास्त जागा व्यापली होती. कारखान्याच्या आजूबाजूला स्टीलच्या जाळीचे कुंपण लावले होते. आतमध्ये कामगारांची, ऊसाच्या ट्रक आणि ट्रॅक्टरची रेलचेल दिसत होती. काही जण ऊसाची मुळी घेऊन आत प्रवेश करत होते, तर काही जण ती गोदामात ठेवत होते. एवढा मोठा पसारा, म्हणजे ह्यांचा अकाउंट पण मोठा असणार. सुशांतराव, खूप काम आहे तुम्हाला, स्वतःशीच बोलून मी आत प्रवेश केला. गेटवर एक माणूस बसला होता. त्याच्याकडे जात मी त्याला म्हणालो, मला पंडित यांना भेटायचंय. त्यानं एकदा माझ्याकडे नीट पाहिलं. आपण कोणजी? त्यानं विचारलं. मी सुशांत शिंदे, अकाउंट चेक करण्यासाठी आलो आहे, मी त्याला म्हणालो. तसे त्याने आश्चर्यानं मला पाहिलं आणि म्हणाला, ते वडाच्या झाडाच्या जवळ जे कॉटेज आहे तिकडं थांबवलंय ना तुम्हाला? त्याने प्रतिप्रश्न केला. त्यावर मी मानेने होकार दिला. तसे तो जरा घाबरत म्हणाला, साहेब, रात्रीचं बाहेर पडू नका. त्याच्या बोलण्याचा रोख काही मला समजला नाही. मला उशीर होत होता म्हणून मी त्याला मानेने होकार दिला. त्याने एका कामगाराला जवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं, हेच ते साहेब आहेत, वडाच्या झाडाजवळच्या कॉटेजमध्ये राहतायत. ह्यांना पंडित साहेबांना भेटायचंय, ह्यांना घेऊन जा. जसे त्या इस्माने त्या दुसऱ्या इस्माला सांगितलं की मी वडाच्या झाडाजवळच्या कॉटेज जवळ राहतो आहे, तसे त्याने सुद्धा माझ्याकडे चमकून पाहिलं. मला नक्की समजलं नाही की असं आहे काय त्या कॉटेज जवळ. मी त्या दुसऱ्या इसमाच्या मागे निघालो. त्याने मला एका 3 मजली इमारतीजवळ सोडलं आणि म्हणाला, साहेब, ह्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर पंडित सरांची केबिन आहे. मी त्याचे आभार मानून पुढे निघालो. मध्ये मी मागे वळून पाहिलं तर तो इसम तिकडे उभा राहून मानेने मला नकार देत होता. मला काय सुरू आहे काहीच समजत नव्हतं. हळूहळू मी पायऱ्या चढू लागलो. धूर आणि मळीच्या वासानं माझं डोकं उठलं होतं. जेमतेम एक माणूस पुरेल एवढ्या लहान पायऱ्या त्या जिन्याला होत्या.
कसेबसे मी माझ्या हातातील फाईल सावरत 3ऱ्या मजल्यावर पोचलो. माझ्या समोर 4 ते 5 केबिन दिसत होत्या. मी उजवीकडून केबिनवरची नावं पाहायला सुरुवात केली. तसे 3ऱ्या केबिनच्या दारावरील पाटीवर लिहिलं होतं, कालिदास पंडित, सिनियर अकाउंटंट. मी पाटी वाचली आणि समोरच्या लाकडाच्या दरवाजावर हातानं टकटक केलं. तसं आतून एक आवाज आला, या आत या. मी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. समोरच्या खुर्चीमध्ये एक गृहस्थ बसले होते. त्यांचं वय साधारण 60च्या पुढे होतं. डोक्यावरचे सर्व केस सोनेरी सफेद झाले होते. डोळ्यांवर सोनेरी काड्यांचा चष्मा लावला होता. ओठावर झुपकेदार मिशी आणि चेहऱ्यावर काही अंशी सुरकुत्यांचं जाळं पसरलं होतं. त्यांनी आपल्या चष्म्याच्या कड्यातून मला पाहिलं. अरे शिंदे, या या बसा. पंडित खुर्चीमधून उभे राहत म्हणाले. त्यांनी कॉल करून 2 चहा मागवले आणि कामाच्या फाईल्स माझ्या समोर ठेवल्या. शिंदे, मी तुमच्यासाठी माझ्या बाजूची केबिन तयार करून ठेवली आहे. तिकडे बसून तुम्ही तुमचं काम करू शकता. काही लागलं तर मला निसंकोच सांगा. आणि काही एंट्री समजत नसेल तर मी तुमच्या मदतीला पाटील यांना पण देतो, पंडित म्हणाले. आणि त्यांनी फोनवरून एक नंबर फिरवला. हॅलो पाटील, आपले ऑडिटर शिंदे आले आहेत. जर त्यांना काही मदत लागली तर ते तुम्हाला कॉल करतील, ठीक आहे? आणि काही मोठा असेल तर मला सांगा, मी मदत करीन, पंडित म्हणाले. आणि मी त्यांच्या केबिनमधून त्यांच्यासोबत बाहेर आलो. त्यांच्या बरोबर बाजूची केबिन त्यांनी माझ्यासाठी तयार केली होती, जिकडे एक टेबल, फॅन आणि पाण्याची सोय होती. सर्व फाईल घेऊन मी त्या केबिनमध्ये प्रवेश केला. मी कामाला सुरुवात केली खरी, पण राहून राहून मला ते 2 इसम जे बोलले होते त्यांचे बोलणे डोक्यात घोळत होतं. ते असं का बोलले असतील की माझे कॉटेज वडाच्या झाडाजवळ आहे? म्हणजे आहे काय तिकडे नक्की? ह्याबद्दल जाणून घेण्यासाठी मी पाटील यांना बहाण्यानं कॉल केला आणि त्यांना केबिनमध्ये बोलवून घेतलं. दरवाजावर टकटक झालं तसं मी वर पाहिलं तर एक इसम उभा होता. तो जवळजवळ माझ्याच वयाचा होता. सर, तुम्ही बोलावलं? त्यानं विचारलं. हो, मला जरा एक एंट्री समजत नाहीये, असे बोलून मी त्याला एक एंट्री दाखवली. खरं तर ती एंट्री खूपच सोपी होती आणि समजत सुद्धा होती, पण माझ्याकडे एक वेगळे काम होते जे त्याला विचारायचे होते. त्याने मला एंट्री समजावून सांगितली आणि तो जायला निघाला. तसे मी त्याला थांबवले आणि बसवले. पाटील, मला सांगा, ते वडाकडील कॉटेजची काय भानगडे? मी दबक्या स्वरात विचारलं. तसे पाटील ह्यांचा चेहरा उतरला. काही नाही, काही खास नाही. पण तुम्हाला कोणी काही बोललं का? पाटीलनं विचारलं. हे पहा, मला माहित आहे तिकडे नक्कीच काहीतरी आहे आणि तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. जे काही आहे ते स्पष्ट सांगा, मी म्हणालो. माफ करा साहेब, आम्ही काही लपवत नाहीये तुमच्यापासून, पण तिकडे जे वडाचं झाड आहे ते चांगलं नाहीये. तिकडे एका स्त्रीने गळफास लावून घेतला होता आणि असं म्हणतात की तिच्या आत्म्याचं त्या झाडावर अस्तित्व आहे. पाटील थोडे घाबरत म्हणाले. काय आत्मा आणि त्या झाडावर? काही काय, भूत आत्मा असं काही नसतं. हे सर्व मनाचे खेळ असतात, मी थोडा हसत म्हणालो. माहित नाही साहेब, पण बऱ्याच लोकांनी पाहिलं आहे त्या स्त्रीला आणि ते घाबरले आहेत, पाटील थोड्या कापऱ्या आवाजात म्हणाले. तुमचा पण विश्वास आहे या गोष्टींवर? मी हसत विचारलं. हो, म्हणजे लोक तरी असंच सांगतात, पाटील चिंतेच्या स्वरात म्हणाले. बर, ठीक आहे, या तुम्ही. अजून काही असेल तर मी बोलवतो तुम्हाला, मी म्हणालो. तसे पाटील जायला निघाले, पण पुन्हा ते मागे वळले आणि म्हणाले. साहेब, रात्रीचे बाहेर पडू नका शक्यतो, आणि त्या झाडाजवळ तर मुळीच जाऊ नका. मी एकदा त्यांच्याकडे पाहिलं आणि मानेने होकार दिला. तसे पाटील गेले आणि मी मंद स्मित करून माझं काम करू लागलो.
माझा तो पूर्ण दिवस कामात गेला. संध्याकाळी 7च्या सुमारास माझ्या केबिनच्या दारावर टकटक झालं आणि मी नजर वर करून पाहिलं तर समोर पंडित उभे होते. काय शिंदे, झालं का आजचं काम? त्यांनी आपुलकीनं विचारलं. कुठे सर, अजून अर्ध पण नाही झालं. विचार करतोय की फाईल कॉटेजवर घेऊन जाईन आणि तिकडेच रात्री काम करेन. तसेही तिकडे करण्यासारखं दुसरं काहीच नाहीये. हे काम तरी होऊन जाईल आणि तसे पण माझ्याकडे 3च दिवस आहेत. हो, पण तुमची परवानगी असेल तरच मी या फाईल घेऊन जाईन, मी पंडित यांना म्हणालो. त्यावर ते हलकेच हसून म्हणाले, घेऊन जा, काही प्रॉब्लेम नाही, तुमच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांना धन्यवाद देऊन मी तिकडून काही फाईल घेऊन निघालो. सकाळचा जीपवाला माझी वाट पाहत थांबला होता. हवेत पुन्हा गारवा वाढला होता. सर्व दिशा अंधारानं व्यापून टाकल्या होत्या. माझ्या मनात अजून सुद्धा तोच विचार सुरू होता. पाटील यांनी जे काही सांगितलं ते सर्व खरं असेल का? कारण मी अजून असा कोणताच अनुभव घेतला नव्हता. त्यामुळे माझे मन ते सर्व मानायला तयार नव्हतं. ह्याविषयी शिरपाला विचारावं, मी विचार केला. काहीच वेळात गाडी कॉटेजच्या आवारात पोचली. गाडीचा आवाज ऐकून शिरपा दरवाजाजवळ आला. माझ्या हातातील 3 जाड फाईल आणि माझी बॅग घेऊन तो आत गेला. साहेब, उद्या मी सकाळी 9 वाजता येतो, तयार राहा, असं सांगून जीपवाला निघून गेला. शिरपा, 1 ग्लास पाणी आणि चहा घेऊन येतोस का प्लीज? मी शिरपाला म्हणालो. तसे तो लगेच किचनमध्ये गेला आणि काही वेळाने गरम चहा आणि गार पाणी घेऊन आला. साहेब, जेवण तयार करून ठेवलंय, तुम्ही जेवून भांडी तशीच ठेवा, मी सकाळी 6ला येऊन बाकीची साफसफाई करतो, तो म्हणाला. त्याच्या हालचालीवरून तरी त्याला घरी जायची घाई झाली आहे हे समजून येत होतं. ठीक आहे, तुझं काम झालं असेल तर तू जा, मी म्हणालो. तसे शिरपाचा चेहरा उजळला. मानेने होकार देत तो घाईने किचनमध्ये गेला. साधारण 5-7 मिनिटांनी तो परत माझ्या समोर आला. साहेब, सर्व जेवण टेबलावर ठेवलं आहे, गरम करायचं असेल तर एकदा करून घ्या. आणि अजून एक गोष्ट, काहीही झालं तरी हा दरवाजा उघडू नका, हे सांगताना त्याचा आवाज थोडा गंभीर झाला होता. का रे, रात्रीचा दरवाजा उघडला तर काय होणार आहे? मी विचारलं. तसे तो जरासा हसला आणि म्हणाला, साहेब, बाहेर गार वारा वाहत आहे म्हणून म्हणालो मी, चला येऊ का? असे बोलून शिरपा निघाला. तो गेला तसे मी दरवाजा बंद केला आणि बाथरूममध्ये जाऊन गरम पाणी अंगावर घेतलं. अंगात जरा तरतरी आली. मी ऑफिसची फाईल घेऊन बसलो. त्यामध्ये असलेल्या एंट्री तपासू लागलो. त्यात वेळ कसा गेला हे समजलंच नाही. रात्री 11 वाजता मला भुकेची जाणीव झाली आणि तेव्हा कुठे मला समजलं की मी अजून जेवलोच नाहीये. सर्व जेवण उरकेपर्यंत 12 वाजले होते. मी ताट उचलून किचनमध्ये ठेवलं आणि बेडरूमच्या दिशेनं वळालो. काही वेळ गेला. साधारण 1:45च्या सुमारास मला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज कानावर पडला. एवढ्या रात्रीचं इतक्या जोरानं कोण बोलतंय म्हणून मी कान देऊन ऐकू लागलो. तसे मला अंदाज आला की एक स्त्री आणि एक पुरुष दोघे एकमेकांशी बोलत होते. असं वाटत होतं की ते दोघे आपापसात भांडत आहेत. आणि त्यानंतर ती स्त्री अचानक रडू लागली. त्यांची भाषा मराठी नव्हती, ती कोणती तरी दक्षिणेकडील भाषा वाटत होती. मी खिडकी अलगद थोडीशी उघडली आणि बाहेर पाहिलं तर तिकडे जाड धुक्याचा थर पसरला होता, पण कोणीच दिसत नव्हतं. मी जोरात आवाज दिला, कोण आहे तिकडे? पण काहीच उत्तर आलं नाही. मी हिम्मत करून उठलो आणि विजेरी घेऊन बाहेर पडलो. बाहेर बोचरे वारे वाहत होते. मी अंगावर शाल घेऊन त्या झाडाजवळ पोचलो, पण तिकडे कोणीच नव्हतं. आजूबाजूला विजेरीचा प्रकाश टाकला, पण कोणीच नजरेस पडलं नाही. मी परत आलो आणि खोलीमध्ये येऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला मला जाग आली
आणि फ्रेश होऊन मी बाहेर हॉलमध्ये आलो. तसे शिरपाने माझ्या हातात गरम चहा दिला. अरे, तू कधी आलास आणि दरवाजा कोणी उघडला? मी शिरपाकडे पाहून आश्चर्यानं म्हणालो. मी सकाळी 6ला आलो साहेब, आणि एक चावी आहे माझ्याकडे. तुम्ही आंघोळ उरकून घ्या, मी तुमच्या नाश्ता आणि जेवणाचं बघतो, शिरपा म्हणाला आणि किचनमध्ये गेला. मी तयार होऊन नाश्त्यासाठी टेबलावर आलो. काल जे काही घडलं होतं ते माझ्या मनात ताजं होतं आणि त्याबद्दल मला शिरपाला विचारायचं होतं, म्हणून मी विषय काढला. शिरपा, काल रात्री त्या वडाच्या झाडाजवळ मला काही आवाज ऐकू आले. कोणीतरी स्त्री आणि पुरुष मोठ्यानं भांडत होते असं मला जाणवलं. मी वडाच्या झाडाचं नाव काढलं तसे शिरपाचा चेहरा भीतीने पांढरा पडला. तुम्ही काही ऐकलं का साहेब? शिरपाने कापऱ्या आवाजात विचारलं. हो, एक पुरुष आणि एक स्त्री काहीतरी मोठ्यानं बोलत होते आणि नंतर ती स्त्री रडू लागली. मी बाहेर जाऊन पाहिलं, पण तिकडे कोणीच नजरेस पडलं नाही, मी म्हणालो. मी बाहेर गेलो हे बोललो तसे शिरपाचा चेहरा पडला. साहेब, असं बाहेर जाऊ नका. तिकडं काय झालं होतं हे तुम्हाला माहीत नाहीये, शिरपा घाबरत म्हणाला. काय झालंय? एका बाईनं आत्महत्या केली होती ना, माहीत आहे मला. पण माझा भूत, प्रेत, आत्मा ह्या सर्व गोष्टींवर विश्वास नाहीये. काल ज्या लोकांचा मला आवाज आला ती आपल्यासारखी साधी माणसं असणार. मला वाटतं ते उगाचच लोकांना घाबरवायचा प्रयत्न करतायत. काल नक्कीच इकडे कोणीतरी आलं होतं आणि माझा आवाज ऐकून ते पळून गेलं, मी म्हणालो. इतक्यात बाहेर हॉर्न वाजला आणि माझी गाडी मला न्यायला आली. मी कारखान्यात पोचलो आणि पंडित सरांच्या केबिनमध्ये गेलो. गुड मॉर्निंग सर, मला तुमच्याशी काही बोलायचंय, मी म्हणालो. माझा असा पवित्रा पाहून पंडित सर सुद्धा थोडे घाबरले. कदाचित त्यांना वाटलं की अकाउंटमध्ये काहीतरी चूक सापडली आहे. माफ करा, म्हणजे नक्की काय झालंय? पंडित सर सौम्य शब्दात म्हणाले. मी इकडे आल्यापासून काल रात्री जे काही घडलं होतं ते सर्व मी त्यांना सांगितलं. माझे सर्व बोलणे पंडित यांनी शांतपणे ऐकून घेतले आणि शेवटी म्हणाले, हो, तिकडे आत्म्याचा वावर आहे अशी अफवा आहे, पण असं तिकडे काहीच नाहीये. कदाचित त्या आवाजाचा तुम्हाला भास झाला असेल. मला पंडित यांचं बोलणं थोडं खटकलं. हे पहा पंडित सर, मला भास वगैरे काही झालेला नाहीये. हवा असेल तर आज पुन्हा असं काही झालं तर मी तुम्हाला कॉल करतो, तुम्ही स्वतः ऐका. मला भीती अशी आहे की जर ते दरोडेखोर वगैरे असतील आणि त्यांनी मला काही दगा फटका केला तर तिकडे आजूबाजूला मदतीला कोणीही नाहीये, मी म्हणालो. तसे पंडित मला शांत करत म्हणाले, ठीक आहे, आज रात्री असं काही पुन्हा झालं तर तुम्ही मला कॉल करा, मी त्वरित पोलिसांना घेऊन येईन. त्यांनी दिलेल्या आश्वासनाने मला हायसं वाटलं आणि मी माझ्या कामाला लागलो. पूर्ण दिवस कामात गेला आणि संध्याकाळी त्याच जीपने मी कॉटेजमध्ये आलो. शिरपाने चहा दिला आणि तो घरी निघून गेला. फ्रेश होऊन मी फाईल घेऊन बसलो. रात्रीचा 1:15 वाजला होता. तसे कोणत्या तरी मुलीच्या गाण्याचा आवाज मला येऊ लागला, पण ती भाषा मराठी नव्हती. आज मुलगी एकटी? मी मनात विचार केला आणि पंडित यांना कॉल केला. साधारण 2 रिंग नंतर कॉल उचलला गेला. हॅलो, मी सुशांत बोलतोय. पंडित सर, तुम्हाला सांगितलं होतं ना त्या जोडप्याबद्दल, त्यातील मुलगी आज आली आहे, तुम्ही लवकर या, मी दबक्या आवाजात म्हणालो. हॅलो, मी समीर बोलतोय. बाबा झोपले आहेत, पण त्यांनी मला सर्व काही सांगितलंय. तुम्ही काळजी करू नका, मी 5 मिनिटात पोचतो तिकडे. इतके बोलून त्या तरुणाने कॉल ठेवून दिला. मी त्याची वाट पाहत बसलो होतो. काही वेळ गेला तसे माझ्या समोरून साधारण 25 वर्षांचा एक उमदा तरुण माझ्या दिशेने येताना मला दिसला. नमस्कार, मी समीर पंडित. तुम्ही बाबांना कॉल केला होता ना? तो तरुण म्हणाला. हो. अरे, इकडे मागे वडाच्या झाडाजवळ काल एक स्त्री आणि पुरुष मोठमोठ्यानं भांडत होते
आणि आत्ता एक स्त्री येऊन गाणे गात होती. नक्की हा काय प्रकार आहे काहीच समजत नाहीये, मी समीरला म्हणालो. तसे त्याने चेहरा गंभीर केला आणि मला म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका, माझ्या मागे या. आणि तो पुढे चालू लागला. रात्रीचा किर्र काळोख आणि त्यामध्ये धुके पसरले होते. दूरवर कुठेतरी कुत्रे भुंकत होते. मध्येच घुबडाचे ओरडणे ऐकू येत होते. तो पुढे आणि मी त्याच्या मागे जात होतो. आम्ही पायाखाली येणारा पाचोळा तुडवत त्या झाडाजवळ पोचलो. पण पुन्हा तेच झालं. तिकडे कोणीच नव्हतं. आम्ही आजूबाजूला सर्व ठिकाणी शोधलं, पण तिकडे कोणीच दिसून आलं नाही. शेवटी कंटाळून मी आणि समीर दोघे परत घरात आलो. बाहेर थंडी होती आणि झोप सुद्धा लागणार नव्हती, म्हणून मी आमच्या दोघांसाठी चहा केला. पाहिलं, आज पण निसटले ते. पण ती कोण मुलगी असेल आणि इकडे येऊन गाणी का गात होती, मी समीरला विचारलं. तुम्ही काही काळजी करू नका, ती गाणे गात होती म्हणजे ती लक्ष्मी असणार. ती इकडेच वस्तीवर राहते. थोडी वेडी आहे, भटकत फिरत असते. पण तो पुरुष कोण होता हे माहीत नाही, शंकेच्या स्वरात समीर म्हणाला. अच्छा, तुम्ही काय करता, मी विचारलं. त्यावर समीर हसला आणि म्हणाला, जिकडे तुम्ही आत्ता काम करत आहात तिकडेच मी पहिल्या मजल्यावर असतो. मी काल तुम्हाला बाबांच्या केबिनमध्ये पाहिलंय. चला, मी येतो, उशीर होतोय. गुड नाईट, उद्या भेटू. इतके बोलून समीर निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसला गेलो. तिकडे पंडित यांच्या केबिनमध्ये गेलो. मला पाहून ते उभे राहिले आणि म्हणाले, माफ करा शिंदे, मी काल येऊ शकलो नाही. माझी तब्येत ठीक नव्हती. मी काल रात्री ज्या गोळ्या घेतल्या होत्या त्यामुळे मला गाढ झोप लागली आणि तुमचा कॉल आलेला मला समजलंच नाही. खेद व्यक्त करत पंडित म्हणाले, हा हो, हरकत नाही. काल तुमच्या वतीने समीर आला होता. खूप गुणी मुलगा आहे, मी म्हणालो आणि समोर बसलेल्या पंडित सरांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तुम्ही कोण आला होता म्हणालात, पंडित यांनी विचारलं. समीर तुमचा मुलगा का? त्यानं काही सांगितलं नाही का तुम्हाला? अहो, मी तुम्हाला कॉल केला होता तेव्हा त्यानेच कॉल उचलला होता. आणि जी मुलगी तिकडे होती तिचे नाव लक्ष्मी आहे आणि ती तिकडे वस्तीवर राहते आणि थोडी वेडी आहे हे सुद्धा मला त्यानं सांगितलं, मी म्हणालो. तसे पंडित यांचे डोळे भीतीने मोठे झाले. हा मुलगा आला होता तुम्हाला भेटायला? त्यांच्या टेबलावरचा फोटो दाखवत त्यांनी विचारलं. मी फोटो हातात घेतला आणि निरखून पाहून म्हणालो, हो, हाच होता. तसे त्यांचे डोळे भीतीने पांढरे झाले. नाही, हे कसं शक्य आहे? हा कसा येऊ शकतो? पंडित थोडे चिडून म्हणाले. कसा म्हणजे? मी वैतागून म्हणालो. नाही, हे शक्य नाही. हे पहा, तुमचा रात्रीचा कॉल मिस कॉलच्या लिस्टमध्ये आहे आणि ज्या समीरबद्दल तुम्ही बोलत आहात त्याला जाऊन काल 6 महिने झाले आहेत. ह्या माझ्या स्वतःच्या हाताने मी त्याचे अंतिम संस्कार केले आहेत. पंडित रडत म्हणाले. काय? नाही, हे कसं शक्य आहे? काल आम्ही भेटलो, बोललो, चहा सुद्धा घेतला. अहो, आज पुन्हा भेटू असं सुद्धा म्हणाला. आणि ती लक्ष्मी, तिचं काय? मी पंडित यांना घाबरून विचारलं. ती सुद्धा ह्या जगात नाहीये. त्याच वडाच्या झाडाला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली होती, पंडित म्हणाले. मग मात्र माझे पाय कापू लागले. पंडित सर पुढे बोलू लागले. साधारण 2 वर्षांपूर्वी समीरने सुपरवायझर म्हणून कारखाना जॉईन केला होता. कारखान्यामध्ये काही कर्नाटकवरून आलेले कामगार कामाला होते. त्यामध्ये लक्ष्मी नावाची एक मुलगी होती. लक्ष्मीचे आणि समीरचे प्रेम जुळले. ते चोरून एकमेकांना भेटत होते. पण मला ह्याची कुणकुण लागली आणि मी आधी समीर आणि मग लक्ष्मी आणि तिच्या परिवाराला तंबी दिली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. 6 महिन्यांपूर्वी समीर भांडण करून घरातून बाईक घेऊन निघाला आणि त्यातच त्याचा अपघात झाला आणि तो त्यात गेला.
हा धक्का लक्ष्मीला सहन झाला नाही आणि ती वेडी झाली. ते ज्या झाडाच्या खाली भेटत होते तिकडेच तिने वेड्याच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तेव्हापासून अनेक लोकांनी तिला तिकडे पाहिले आहे आणि तुम्ही जो पुरुष आणि स्त्रीचा आवाज ऐकला हा कदाचित त्या दोघांचा होता. पंडित यांनी सर्व सांगितले आणि भीतीने माझे शरीर सुन्न पडले. भूत, प्रेत, आत्मा अशा गोष्टींना न घाबरणारा, अशा गोष्टींवर विश्वास न ठेवणारा मी तेव्हा मात्र भीतीने थरथर कापत होतो. आता माझी तिकडे एकट्याने राहायची हिंमत नव्हती. त्यामुळे मी पंडित ह्यांच्याच घरी ती रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी तडक त्या गावातून निघून आलो. बाकीचे काम मी शहरातील माझ्या ऑफिसमध्ये बसूनच पूर्ण केलं. भले ते दोघे निरुपद्रवी होते, पण होते शेवटी एक आत्माच. भीती ही माणसाला मनातून हादरवून टाकते. अजून सुद्धा तो अनुभव आठवला की अंगावर काटा येतो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.